स्वामी समर्थ। एका डोंगरावर एक ज्ञानी साधू संत आपल्या 2 शिष्यांसोबत राहत होते। शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर साधूंना त्यांची अंतिम परीक्षा घ्यायची होती। त्यांनी दोघांनाही प्रत्येकी 1 रुपया दिला आणि सांगितले, या 1 रुपयात अशी वस्तू विकत आणा जिने आपली संपूर्ण कुटी भरून जाईल। दोघेही शिष्य बाजारात गेले। पहिल्या शिष्याने विचार केला की 1 रुपयात एवढी मोठी खोली भरणारी वस्तू मिळणे अशक्य आहे। त्याने खूप शोध घेतला पण काहीच सापडले नाही। शेवटी कचऱ्याच्या दुकानात जाऊन त्याने 1 रुपयाचा संपूर्ण कचरा आणि वाळलेली पाने खरेदी केली आणि कुटीत आणून भरली। संपूर्ण खोली दुर्गंधीने आणि कचऱ्याने भरून गेली। दुसऱ्या शिष्याने थोडा वेळ विचार केला। तो बाजारात गेला आणि त्याने 1 रुपयात एक दिवा आणि वाती विकत घेतल्या। संध्याकाळी तो कुटीत आला। त्याने कचरा बाहेर फेकला आणि दिवा लावून खोलीच्या मध्यभागी ठेवला। दिव्याच्या एका लहानशा ज्योतीने संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली। साधूंनी दुसऱ्या शिष्याचे कौतुक केले आणि त्याला खरा ज्ञानी घोषित केले। तर मंडळी, या कथेचा बोध हाच की पहिल्या शिष्यासारखे लोक आपले मन कचरा आणि नकारात्मक विचारांनी भरतात, तर दुसऱ्या शिष्यासारखे लोक ज्ञानाचा दिवा लावून जीवन प्रकाशमय करतात। साधनांपेक्षा विचार महत्त्वाचा। आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असो किंवा संसाधने कमी असोत, योग्य बुद्धी आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर कोणत्याही समस्येचे निरसन करता येते, हे कायम लक्षात ठेवा। जय श्री स्वामी समर्थ।